नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. धुरंधर भाग 2 आपण बघितला असेल. कदाचित 200 रुपयाचं तिकीट आपण 500 रुपयाला सुद्धा घेतलं असेल, रांगेला सुद्धा लागला असेल. परंतु या धुरंधर पिक्चरमध्ये नेमकं काय आहे? ज्या पद्धतीने भारतात 500 आणि 1000च्या नोटा नरेंद्र मोदी यांनी बंद केल्या होत्या, त्या नोटा नेमक्या का बंद केल्या होत्या? जे काही याचं उत्तर असेल, आपल्याला वाटलं होतं की 500 आणि 1000च्या नोटा कशाला बरं बंद केल्या असेल आणि याच्यातून नेमकं काय साध्य होणार आहे? जो काही काळा पैसा असेल, धन असेल, तो वापस येईल का? अशा काही गोष्टी आपल्याला विचारात पडल्या होत्या आणि न्यूज माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा त्याच गोष्टी आपल्याला समोर येताना दिसत होत्या. परंतु या धुरंधर पिक्चरातून ते सगळं काही प्रकार सांगण्यात आलं. एकंदरीत हा धुरंधर पिक्चर रॉय एजंटच्या जीवनावरती आधारित असते. रॉय एजंट नेमकं काय काम करत असतात या पिक्चरच्या माध्यमातून, या फिल्मच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आणि याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या अर्थी धुरंधर भाग 2 हा प्रसिद्ध करण्यात आला. अनेकांनी 500चे तिकीट, 700 रुपयाचे तिकीट 1000पर्यंत घेतले आणि रांगेला सुद्धा लागला असेल आणि कदाचित सर्वांनीच हा पिक्चर बघितला सुद्धा असेल. आणि एकंदरीत या धुरंधर पिक्चरच्या माध्यमातून जे काही रॉय एजंट असतात, त्या रॉय एजंटचं काम दाखवण्यात आलं. आता हा रॉय एजंट नेमकं काय करत असतो? ज्याची ओळख कोणताही घरचा व्यक्ती सांगितला जात नाही, कोणत्याही प्रकारचा कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा सांगितलं जात नाही. कुठे जायचं, काय करायचं आणि रॉय एजंट हा किती वर्ष आणि किती काळ त्या देशात राहू शकतो आणि त्या देशात राहिल्यानंतर आपल्या स्वतःच्या देशाला त्या ठिकाणची जी काही माहिती असेल ते पोहोचवण्याचं काम हे रॉय एजंटच्या माध्यमातून केलं जाते. आता या धुरंधर पिक्चरच्या माध्यमातून असं दाखवण्यात आलं की पाकिस्तानला गेल्यानंतर हा जो काही हिरो असतो तो हिरो पाकिस्तानला जातो त्या ठिकाणी रॉय एजंट म्हणून. याच्यासोबत काही गोष्टी सुद्धा सुरुवातीला घडतात. त्याचाच राग म्हणून आपल्या देशातील या रॉय एजंटला फाशी देण्याचं काम हे केलं जाते. या धुरंधर पिक्चरच्या माध्यमातून सांगितले असते. आणि त्यानंतर आपले जे काही रॉय एजंट असतील त्या रॉय एजंटच्या माध्यमातून प्रामुख्याने या ठिकाणी त्यांचं मेन पात्र दाखवण्यात आलं. आणि हा धुरंधर जो काही हिरो असतो त्या ठिकाणी त्या पाकिस्तानला जातो आणि त्या ठिकाणचे जे काही यंत्रणा असते ती पूर्ण हलवून टाकतो. त्या ठिकाणचं राजकारण सुद्धा बदलून टाकतो. मोठाला जे काही गुंड असतात तर त्यांना सुद्धा मारण्याचं काम या रॉयजेंटच्या माध्यमातून होत असते. आणि जो काही दाऊद सारखा गुंड होता किंवा देशद्रोही होता त्याचा सुद्धा त्या ठिकाणी खात्मा करण्याचं काम हे यापूर्वीच्या जे काही धुरंधर होता किंवा रॉय एजंट होता त्यांच्या माध्यमातून सुद्धा झालं होतं. त्या ठिकाणी त्याला विष वगैरे, फ्रूट पॉयझनचं विष त्या ठिकाणी त्याच्या शरीरात सोडलं जाते टच केल्यानंतर. आणि तो त्या ठिकाणी जो काही दाऊद असतो तो अक्षरशः बेडवरच पडलेला असतो. त्या ठिकाणी त्याचं निधन सुद्धा होत नाही किंवा तो मरत सुद्धा नाही, परंतु त्याला जे काही वेदना होतील त्या वेगळ्या पद्धतीने होतात. आणि एकंदरीत याच पिक्चरमध्ये सांगण्यात आलं की ज्या पद्धतीने आपल्या 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालं होतं. आणि आपण रांगेला सुद्धा लागलो होतो. स्वतः 500 किंवा 1000च्या जे काही नोटा असतील त्या आपण स्वतः बँकेत जाऊन भरत होतो. एकंदरीत जे काही नोटा बंद झाल्या होत्या त्याचं देखील कारण या पिक्चरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत काय होतं की जे काही 500 आणि 1000च्या नोटा असलेल्या ह्या भारतात येणार होत्या. म्हणजेच त्या ठिकाणी एवढी काही संपत्ती त्या ठिकाणी 500 आणि 1000च्या नोटा छापण्याचं काम हे पाकिस्तानला झालं होतं. त्या अक्षरशः आपलं एखादं 1000-2500 लोकांचं गावाची वस्ती असते त्या गावाची जी काही संख्या असेल त्याप्रमाणे तेवढं गाव मिळून त्या ठिकाणी नोटा छापलेल्या होत्या 500 आणि 1000च्या. आणि त्याच नोटा आपल्या भारतात येणार होत्या आणि त्या त्या पैशातून पाकिस्तान हा ड्रग्ज घेणार होता आणि ड्रग्ज घेतल्यानंतर तोच परत ड्रग्ज आपल्या भारतात येणार होतं. आणि त्यातून जे पैसा मिळेल त्यातून आपल्या देशावरती हल्ला करण्यासाठी मिसाईल असतील किंवा बारूद असेल किंवा इतर साहित्य असेल, बंदुकी असतील, अशा काही गोष्टी असल्या, स्फोटक गोष्टी असतील ते अमेरिका किंवा या चीन सारख्या देशाकडून ते विकत घेणार होता आणि आपल्या भारतावरती हल्ला करणार होता. ह्या गोष्टी रॉय एजंटला माहीत पडल्या आणि रॉय एजंटनी भारताचे जे काही पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी किंवा जे काही आपली सैनिक दल असतील त्या सैनिक दलाच्या प्रमुख असतात त्या प्रमुखाला ती गोष्ट सांगितली रॉय एजंटच्या माध्यमातून. आणि तुम्हाला जर माहिती आहे की आपल्या देशाचे जे काही रॉय एजंट आहेत ते तीक्ष्ण आहेत आणि त्यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना ते गोष्टी कळवण्यात आल्या आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला. कारण तर देशाचाच पैसा आणि देशातच आपल्याच ड्रग्स वगैरे विकून पाकिस्तानसारखा देश आपल्या देशाला कुठेतरी बरबाद करण्याच्या मार्गावरती होता. म्हणून निर्णय घेण्यात आला आणि रात्रोरात या 500च्या आणि 1000च्या नोटा बंद करण्याचं कारण हे
असं होतं, जेणेकरून आपल्या देशावरती हल्ला होणं किंवा मिसाईल खरेदीसाठी आपला देश त्या ठिकाणी बळी पडू नये म्हणून 500 आणि 1000च्या नोटा ह्या बंद करण्यात आल्या होत्या. असं देखील या पिक्चरच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि 26/11चा हल्ला असेल तो देखील आपण बघितला. त्या 26/11ला काय झालं होतं हे देखील आपण बघितलं आणि ह्या रॉयजनच्या माध्यमातून जे काही आपल्या भारतावरती होणारे हल्ले असतील ते कशा पद्धतीने उधळले जातात हे प्रामुख्याने त्या पिक्चरच्या माध्यमातून, धुरंधर पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? देशभक्ती असली पाहिजेत का? रॉय एजंटचं नेमकं काय काम असते आणि पाकिस्तानचा सारखा देश आपल्या भारतावरती हल्ला का करतो? वारंवार ते हल्ले का होतात? याचं उत्तर आणि नक्कीच कमेंटच्या माध्यमातून द्या. जय शिवराय.